पावसाळा आला की फक्त निसर्ग नाही तर आपलं शरीरही बदलतं. पण घाबरायचं कारण नाही, कारण आयुर्वेद आधीपासूनच सज्ज आहे. तर वाग्भटाचार्य काय म्हणतात, वर्षासु दोष वाटात द्या प्रकृतंती स्वभावतः अग्निश्च मंदता याती जलस्य अधिकारात. म्हणजे काय, तर वर्षा ऋतूमध्ये वातदोष वाढलेला असतो आणि अग्नी हा मंद झालेला असतो, कारण सारा परिसर हा जलमय झालेला असतो. नमस्कार, मी डॉक्टर प्रज्ञा. आपण आज जाणून घेणार आहोत वर्षा ऋतूचर्ये संदर्भात. तर जरा लवकरच पाऊस सुरू झालाय आणि खूपच धो-धो पडतोय. पुण्यामध्ये तर प्रचंड पाऊस आहे सध्या. तर पावसाळ्यात वर्षा ऋतूमध्ये अग्नी मंद असतो, पचनशक्ती मंदावते. तर यासाठी काय खावं? मध्ये उष्ण ताजं अन्न खावं, आंबट, खारट, तिखट अशा रसात्मक आहाराचं सेवन करावं, त्यामुळे अग्निवर्धन होतं. जुने तांदूळ, गहू, यव यांचा तुम्ही वापर करू शकता. मूग, मसूर या डाळींचा समावेश असू द्या. हिंग, मिरे, जिरे, आलं याचा आहारामध्ये समावेश असू द्या. त्यानंतर विहारामध्ये अभ्यंग करावं, तेलाचे अभ्यंग असावं, कारण वात दोष यामुळे कमी होतो. त्यानंतर तुम्ही उद्वर्तन म्हणजे उठणं लावू शकता. धूपन फार गरजेचं आहे, धूपनही करू शकता. घरामध्येही धूपनाची गरज असते. पाणी पिताना उकळून गार झालेलं पाणी प्यावं. जेवणामध्ये साजूक तुपाचा वापर नक्की असू द्या, वातशमन चांगल्या प्रकारे होतं. त्यानंतर योगा, हलका व्यायाम याचा समावेश असू द्या तुमच्या दिनचर्येमध्ये. आणि दिवसा झोपू नये. शिळं अन्न, गार पदार्थ, दही, तेलकट या प्रकारचे अन्न या काळात खाऊ नये. पचन तुमचं बिघडू शकतं. पंचकर्मामध्ये बस्ती हा उपक्रम वर्षा ऋतूमध्ये सांगितलेला आहे. अतिशय सुंदर वातशामक असते बस्ती. नक्की करून घ्या. आणि तुमचं अग्निमांद्य, अतिसार आणि त्वचेचे विकार होऊ नयेत यासाठी काळजी घ्या. ऋतू बदलत राहतात, निसर्ग बदलत राहतो, शरीरातही बदल होतात, पण आयुर्वेद शाश्वत आहे. तर नक्की आयुर्वेदाची दिनचर्या आणि ऋतुचर्या पाळण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.